आपण राहतो आणि त्या राज्याबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती की जी आपल्या सगळ्यांना माहितीच पाहिजे अशी माहिती इथं आपल्या समोर टीचरनी फळ्यावरती लिहिलेली आहे. मी इथं पिंक कलर गुलाबी अक्षरामध्ये जे आहे ते वाचते, त्याच्या पुढे तुम्ही ती माहिती वाचायची आहे. ठीक आहे, त्याचं उत्तर तुम्ही द्यायचंय मला. तर सांगा, सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला काय लिहिलेलं आहे? आपला महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्राची राजधानी कोणती सांगा? मुंबई. आणि इथं कंसात काय लिहिलंय ते सांगा? काय लिहिलंय? मुख्य राजधानी आहे मुंबई. आणि हिवाळी अधिवेशन असतं त्यावेळेस असतो, म्हणजे नागपूर पण आपली उपराजधानी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आपली महाराष्ट्राची अधिकृत भाषा मायबोली कोणती? मराठी आहे. आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे सांगा? कोण वाचतं पाहूया. परत एकदा सांगायचं जान्हवी. 3,60,713 चौरस किलोमीटर हे पण म्हणायचंय. आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ म्हणा. 3,60,713 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे. ठीक आहे. भौगोलिक किनारा म्हणजे तुम्ही समुद्र किनारी फिरायला जाता की नाही? त्या समुद्राचं नाव माहितीये का तुम्हाला कोणतं आहे? आपण गणपतीपुळेला जातो, सिंधुदुर्गला जातो. कोकण किनारपट्टी आहे माहितीये ना? तिथं जमीन संपते आणि तिथून काय दिसतं आपल्याला? सगळा निळाशार मोठाच्या मोठा पाणी. खरं काय म्हणतो आपण त्याला? समुद्र. आणि तो समुद्राचा जो किनारा आहे तो आपल्या महाराष्ट्राला जवळपास 720 किलोमीटर लांबीचा लाभलेला आहे. आणि समुद्राचं नाव कोणतं आहे? अरबी समुद्र. महाराष्ट्रामध्ये उगम पावणाऱ्या नद्या, मुख्य नद्या आहेत. नावे वाचा. गोदावरी, कृष्णा, भीमा आणि तापी या मुख्य नद्या आहेत की ज्या मोठ्या नद्या म्हणून महाराष्ट्रातील ओळखल्या जातात. त्यानंतर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे सांगा? शेकरू हा राज्य प्राणी आहे. राज्य पक्षी? राज्य पक्षाचं नाव लक्षात ठेवायचे, हरियार. राज्य फुल आहे ताम्हण, फिकट गुलाबी रंगाचं असतं ते, गुलाबी रंगाचं. राज्य वृक्ष कोणता आहे? आंबा. आता आपले गड आणि किल्ले हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हो ना? छत्रपती शिवरायांच्या काळात आपण ते घेतलेले आहेत शिवरायांनी. तर त्या किल्ल्यांची नावं वाचायची आहेत. ऐतिहासिक किल्ले. रायगड काय आहे रे? स्वराज्याची आपल्या त्या काळात काय होती? रायगड ही राजधानी होती, हो की नाही? शिवनेरी किल्ल्याचं महत्व सांगा. शिवनेरीवर काय महत्वाची घटना घडली होती? काय झालं? व्हेरी नाईस. छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावरती झालेला होता. प्रतापगडचं तर आपल्याला माहिती आहे. प्रतापगडच्या इथं काय झालं होतं? पायथ्याशी. प्रतापगड कशासाठी ओळखला जातो? व्हेरी गुड. अफजलखानाचा वध प्रतापगडाच्या पायथ्याशीच झालेला होता. आणि तोरणा किल्ल्याचं महत्व? तो शिवाजी महाराजांनी 15व्या वर्षी घेतलेला. व्हेरी गुड. स्वराज्याचं तोरण ज्या किल्ल्यानं बांधलं गेलं, स्वराज्याचं तोरण जो किल्ला जिंकून बांधलं गेलं तो म्हणजे तोरणा किल्ला. लक्षात आलं? प्रभातसाठी टाळ्या वाजवा. दुसरीतील विद्यार्थी आहे आणि त्यानं खूप अचूक उत्तर दिले. केशिराज, प्रभात यांच्यासाठी टाळ्या. खूप छान. तर
आपण महाराष्ट्रामध्ये राहतो हो की नाही, आणि आपल्याला या महत्त्वाच्या गोष्टी माहिती पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात आता येत्या शनिवारी एक खूप महत्त्वाची गोष्ट किंवा आपण तो उत्सव साजरा करतो, सण म्हणलं जातं त्याला. आषाढी काय आहे? एकादशी. या दिवशी काय असतं माहिती आहे ना रे तुम्हाला? हो, विठ्ठलाची पूजा असते. पण जवळपास खूप दिवस आधीपासून आळंदीमधून किंवा सगळ्या संतांच्या पालख्या असतात, त्या कुठे जात असतात? पंढरीला, पंढरपूरला. आणि त्यासोबत अनेक हजारो लाखो वारकरी सुद्धा पंढरपूरच्या या विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारीमधून पायी चालत जातात. वैशिष्ट्य काय आहे याचं? पायी चालत जाणारी ही वारी. आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं कुणाला काही शिस्त नियम लावले जात नाहीत. आपोआप सगळी लोक छानची सगळी वारी पूर्ण करत करत विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. सगळ्यात पहिल्यांदा आपली महाराष्ट्राची संस्कृती काय आहे? वारकरी संप्रदाय. खूप लोक, हजारो लाखो लोक या वारीमध्ये सहभागी होतात. त्यानंतर पोवाडा ऐकलायत का कधी? छत्रपती शिवरायांवरती, संभाजीराजांवरती पोवाडे खूप आहेत. तुम्हाला पाठ पण आहेत. कोणाला पाठ आहे का? ही संस्कृती सगळ्यांनी आपण जपली पाहिजे. लक्षात आलं? आपल्या